नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका अशा दुर्गम आणि शांत किल्ल्याची सफर करणार आहोत, ज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा ठाकतो, तो म्हणजे डोंगर रांगांचा राजा घनगड। लोणावळ्यापासून काही अंतरावर कोरीगड आणि तैलबैलाच्या सोबतीने उभा असलेला हा किल्ला म्हणजे सह्याद्रीच्या रांगडेपणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे। या गडाची रचना इतकी अभेद्य आहे की दुरून पाहताना तो केवळ एक अजस्त्र काळा पाषाण वाटतो, पण जवळ गेल्यावर आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारा इतिहास खुणावू लागतो। घनगडाची पायवाट घनदाट झाडीतून आणि वळणावळणाने वर जाते, जिथे निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहायला मिळते। गडावर प्रवेश करताना लागणारी ऐतिहासिक प्रवेशद्वारे आणि त्यावरील कोरीव काम आजही सुस्थितीत असून ते आपल्याला शिवकाळातील स्थापत्यशास्त्राची आठवण करून देतात। गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोर दिसणारे सुधागड, सरस्वतीगड आणि दूरवर पसरलेले कोकणचे विस्तीर्ण मैदान मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते। येथील थंड हवा आणि ढगांचा लपंडाव अनुभवताना आपण स्वराज्याच्या त्या तेजस्वी कालखंडात हरवून जातो। गडावर असलेली पाण्याची टाकी आणि प्राचीन गुहा आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात। हा किल्ला म्हणजे केवळ संरक्षणाचे ठिकाण नव्हते, तर तो घाटमाथा आणि कोकण यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा पहारेकरी होता। सह्याद्रीच्या या दुर्गम भागात फिरताना प्रत्येक मावळ्याच्या मनात स्वराज्याचा अभिमान आणि जिद्द जागृत झाल्याशिवाय राहत नाही। इतिहासाची ही पाऊलखुण आणि निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी एकदा तरी नक्कीच जवळून अनुभवायला हवा। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या दुर्गवैभवाचा आणि घनगडाचा हा प्रवास आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।